जय शिवराय मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फॉर मोर इंटेलेक्च्युअल कॉन्टेंट. तर बऱ्याच महिन्यानंतर मला मिसळ खाण्याची तीव्र इच्छा झाली होती आणि माझे पिताश्रीही ठाण्यात आले होते. मग म्हटलं चला ते इंग्लिशमधलं वाक्यप्रचार खरं करून टाकूया. वी डोंट से आय लव्ह यू इन ठाणे, वी टेक देम टू मामलेदार. अँड गाईज, अजून एक मोठी गोष्ट जी म्हणजे मला नेहमी आपल्या कळव्या नाक्यावरून कुठेही येत जाताना अनुभवते, ती म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारककडे बघून जी वॉरियर काइंड ऑफ मेंटॅलिटी एक्सपिरियन्स होते. खरंच एक कळतं की आपण आपलं आयुष्य कोणाला अनुसरून जगलं पाहिजे. आणि हे माझं सौभाग्य आहे की मी त्यांना माझ्या व्लॉगमध्ये घेऊ शकतोय. आणि याच्यामध्ये अजून एक मोठी गोष्ट बघून घ्या गाईज, आपल्या कळव्याचं सीलिंग. सो येस, खूप भारी वाटतंय हे. आणि आजचा दिवस लॉट्स ऑफ लव्ह आला आहे. दरवेळेस सारखा मी टायमावर तर पोचू नाही शकलो आणि पप्पा टायमावर पोचून गेले आमचे. ऑलवेज लेट. पण आता राव बस इकडून येतात. नाही, आमची बस अशी फिरून आली जामीनाच्या. स्पेशल बस स्टेशनवरून आलेलं. नाही, मी स्टेशनवरून आलोच नाही पप्पा. जे लेट येतात ते थेट पोचतात, म्हणून मी लेट येतो नेहमी, सगळीकडेच असतो. आणि तुम्ही बघू शकता आम्ही इथपर्यंत आलेलो जो आहोत. आणि तो फेमस कोट पण तुम्ही ॲड करू शकता इथे. वी डोंट से आय लव्ह यू इन ठाणे, वी टेक देम टू मामलेदार. आता एन्जॉय करायचं आहे, काही फुल दाबून खायची मिसळ. मला जेवणाला रेटिंग्स द्यायला आवडत नाही. मला फक्त माझ्या जवळच्या लोकांसोबत वेळ मिळावा म्हणून मी सदैव रेडी असतो असे आउटडोर प्लॅनसाठी. किती छान दृश्य आहेत हे. आज मला मस्तपैकी मिसळची पार्टी दिली. थँक्यू पप्पा. आणि त्यांचे बेस्ट फ्रेंड होते इकडे आज आम्हाला जॉईन, शाळेपासूनचे बेस्ट फ्रेंड. तर तुम्ही लोक फ्रेंडशिपबद्दल काय एक ॲडवाईस द्याल आजच्या यूथला, जर तुम्हाला काही द्यायची असेल? मैत्री अशी करा, निखळ असावी. मैत्री असावी निखळ आणि शेवटपर्यंत टिकणारी. हे माझे 2 शब्द आहेत. अरे वा. मैत्रीत नको हेवा देवा, बस हात गेली तर एक भाऊ धावून, बस एवढंच. लॉन्ग टर्म तक, मतलब इसका यही है कि दोस्ती आपकी आखिर तक रहनी चाहिए और वो मेंटेन होनी चाहिए. बहुत ही बढ़िया सीख दी है हमें हमारे विकास अंकल ने, और ये आप ज़रूर फॉलो कीजिए. At the end of the vlog, I would just say having a dad as a best friend is surreal kind of blessing, and I am grateful to have such a tremendous personality around me. Lots of love to you. Radhe Radhe!